नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री संत एकनाथ महाराज 471व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यात असंख्य भाविक भक्त उपस्थित. संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंगी हदगाव ते बालम टाकळी जळगाव मार्गाची करण्यात आली पाहणी. भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवनराम यांच्या 40व्या पुण्यतिथी निमित्त पदमपुरा येथे मोची समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहरातील दूध डेअरी चालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे FDAने केले मार्गदर्शन. तर दूध डेअरी चालकांनी ग्राहकांना शुद्ध भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्याचा केला निर्धार व्यक्त. आषाढी एकादशी निमित्त ST महामंडळातर्फे दरवर्षीपेक्षा यंदा 30 गाड्या अधिक धावणार वारकऱ्यांच्या सेवेत. येग येग सरी माझे गड्डे भरी. मनपाच्या धुरंदर दाव्यांवर सरींनी पाडले मोठमोठे गड्डे. अहोरात्र काबाड कष्ट करून पदरचा पैसा लावून बाजारात योग्य भाव न मिळाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्याने 1 एकरातील मिरची फेकली उपटून. बाजारी नाटकाच्या समीक्षण पुरस्काराने नाट्य समीक्षक महेंद्र कौलेंना करण्यात आले सन्मानित. बहुजन विकास मोर्चातर्फे मिराई प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले वाटप. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रामू शेळके अर्जुन पाटलांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर होत आहे अभिनंदनांचा वर्षाव.